जय देखिए गेंदबाजी के लिए तैयार। पहला गेंद छोटा गेंद, पटकी हुई गेंद। सुनील सर कहते हैं ना, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर रुपेश छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। 4 रन। यही देखा भाई, छोटा गेंद आप बैल मुझे मार। तो चलिए बात करेंगे, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और रुपेश छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। देखिए टेनिस क्रिकेट हो या लेदर सीजन हो, छोटी गेंद आप तभी कर सकते हो जब आपके पास गति हो। और टेनिस गेंद देखिए हमेशा टप्पा खाने के बाद वक्त लेकर आता है। अगर आपके पास कम गति है तो फिर आप बल्लेबाज के लिए मुश्किल नहीं डाल सकते हो। टॉस हाथ कर बल्लेबाजी मिला यहाँ पर से। और रुपेश देखिए पावर 11 टीम चाहेंगे पर एक अच्छा टोटल बने। इस बार देखिए ऑफ स्टॉप का लाइन पकड़ते हुए अपील देखिए, और बल्ले का यहाँ पर बाहरी किनारा लिया। पिछला गेंद पर चौका और उसकी बाद इसे कहते हैं सुनील सर, मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून। पिछली गेंद के पर चौका आया था बैटर का जुनून और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। थे करण अर्जुन का था भाई। यहाँ पर से टॉस हारे थे यहाँ पर से पावर 11 से माली टीम, लेकिन टॉस हारने के साथ देखिए इनके कप्तान उम्मीद की थी कि मेरी करण अर्जुन आएंगे, लेकिन अमरीश पुरी को पसंद नहीं था भाई गेंदबाज को, जय को। और जय ने बता दिया भाई बेवकूफ, औरत मरे हुए कभी वापस आते हैं क्या? अगर आई गई तो इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। तो चलिए सिस्टम तो कुछ समय के लिए बंद किए हैं जय ने, लेकिन कहते ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई। जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है। जो आउट हो गए हैं शायद वो तो वापस नहीं आ सकते हैं, लेकिन अनिकेत नए बैटर्स बढ़िया खेल। अपील इससे एक बार तेज कहते ना, मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद है और गेंदबाजी हावी हो जाता है सफलता मिलने के बाद। आज हर टीम देखिए यहाँ पर हावी होने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये ट्रॉफी कोई खोना नहीं चाहते हैं। ये ट्रॉफी चुमने के लिए हर टीम देखिए यही बता रहे हैं भाई, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे और रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। देखते ही कौन रह जाएगा, देखते। ओ स्क्वायर कैच, कवर और पैंट के बीच से कोई फील्डर नहीं, यहां पर लंबा फासला तय करना पड़ा और आखिरकार देखिए गेंद चूम अंदर 4 रन। ये बता रहे हैं, लेकिन आजकल सिंगर बनना बहुत आसान है। चलते फिरते कुछ भी गा लीजिए, हो गया गाना। पहले के गाना में देखिए कितनी दम थी। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए अपील यहां पर देखिए फिल्टर से कर रहे थे भाई, भाग कर आइए कैच पकड़िए। लाजवाब देखिए बात करेंगे। राजवीर देखिए बात करेंगे, ब्लास्टर्स है। जंबड़े टीम देखिए बात करेंगे। टॉस यहाँ पर जीतने के साथ पहले गेंदबाजी चुननी है और जय के हाथों में कर दिए हैं। और जय देखिए अभी तक बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए 9 रन खर्च किए, 1 सफलता। हमारे साथ स्कोरर देखिए बहुत बढ़िया देखिए स्कोरिंग करते हुए यहां पर से। और बेहतर देखिए एक टीचे की स्कोरिंग। आकाश जी खुने देखिए बात करेंगे, आपका बहुत बहुत स्वागत है। अपील तेज और उभर की हो गई समाप्त। देखिए हम आकाश जी यही बात कर रहे थे, अगर कोई गेंदबाज मैंडेटरी पावर प्ले में 10 से कम अगर रन खर्च करता है तो फिर बेहतर गेंदबाजी कहा जाता है। औसतम गेंदबाजी उन्होंने की
एक बहुत बढ़िया। देखिए नो टीम मीटिंग। देखिए यहाँ पर समय की बात करेंगे, 25 मिनट का वक्त दिया गया है। जितना समय लोगे फिर आपको देखिए एक फील्डर अंतर लेना होगा, इस चीज के ऊपर गौर रखना होगा। तो चलिए टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी मिला है यहाँ पर पावर 11 से मालदीव टीम को। देखिए बात करेंगे और अकज जी कहते हैं ना, अगर कप्तान ने टॉस हारा तो इसमें उसको गलती नहीं, अगर आपने रन नहीं बनाए तो फिर आपकी गलती है। जिस तरह कहते हैं ना, इंसान अगर गरीब पैदा होता है तो उसमें उसकी गलती नहीं है, अगर गरीब मरता है तो कहीं ना कहीं गलती किया, क्योंकि जिंदगी में उसने ज़्यादा कुछ कोशिश नहीं किया। तो उसी तरह से कप्तान ने टॉस हारे हैं भाई, इसमें उनकी गलती नहीं है, लेकिन आप अगर रन नहीं बनाते हो तो फिर गलती कहा जाएगा। कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए क्या करना पड़ता है? फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में एक अच्छी टोटल तक पहुंचने कहीं सिक्स कहीं हिट मारना पड़ता है। जो इस साल देखिए फीफा वर्ल्ड कप में हमने देखे एम्बाप्पे मैसी के बीच में टक्कर हुआ। फीफा वर्ल्ड कप देखिए, मैसी का सपना 17 साल 114 दिन के बाद पूरा हुआ, और एम्बाप्पे ने उन्हें खूब पानी पिलाया, 8 गोल दागा, और दूसरी तरफ मैसी ने 7 गोल। तभी मैसी ने मुकाबला जीतने के बाद भी ना जाके एम्बाप्पे से सेकंड किया, हाथ मिलाए। तो ये टक्कर, ये जुनून होना चाहिए आपके अंदर। तो चलिए पद्माकर विराटे सबसे गुजारिश करना चाहेंगे, आदरणीय पद्माकर विराटे साहब यावत साहेब मंचावर। आदेश ट्रॉफी में देखिए सबका सम्मान किया जा रहा है, चुन चुन कर। जितने भी मेहमान इस मैदान में आते हैं, या आमंत्रण या ना भी हो तो फिर भी देखिए, कभी कभी देखिए इतनी बड़ी टूर्नामेंट रहती है तो बहुत चीज करने की कोशिश करते हैं। धन्यवाद 10 क्रिक लाइव पूरी टीम देखिए, और हमारे साथ जो जुड़े हैं पास में, संदीप जी आपका स्वागत, सैंडी के नाम से बहुत मजा ले रहे हैं कमेंट्री बॉक्स में, क्योंकि 10 क्रिक लाइव हमेशा जिस टूर्नामेंट में रहते हैं निश्चित रूप से उनकी तरफ से भी एक सोच रहता है कि बाबू साहब कम से कम एक दिन आए। पिछली टूर्नामेंट मुरबाड़ में भी याद कर रहे थे निखिल जी ठुमरे, देखिए मुझे याद किए थे, शायद मुझे समय नहीं था, आ नहीं पाया था, लेकिन इस बार शायद आने वाला 28 से जो शुरुआत हो रही है टूर्नामेंट्स मुरबाड़ में, दूसरी एक 28 से 3 शायद 28 या 30 को जुड़ने वाला हूं। देखते हैं। ये तो कहा कि टेनिस क्रिकेट इतनी रफ्तार से चल रही है, जहां 10 क्रिक लाइव भी परेशान है कहाँ कवर किया जाए, उसी तरह के कमेंटेटर हम लोग भी परेशान है कौन सी टूर्नामेंट में पहुंचे। और मुरबाड़ की एक दूसरा टूर्नामेंट भी, एक टूर्नामेंट है जहाँ पर वहाँ भी 3 तारीख को जुड़ूंगा शायद, जहाँ गौतमी पाटिल आ रही है निश्चित रूप से, सरल गांव, खास करके उस दिन 3 तारीख मुझे स्पेशलिस्ट से बुलाया गया है, पता नहीं। और हर किसी को देखे कातिल की है उनकी अदा से, इसलिए तो कहते हैं ना हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है, कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से। कहते हैं ना किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए, शकल क्रिस गेल का भी बेकार था लेकिन कितना डेंजर, और उससे भी देखिए कातिल, सबसे कातिल। तो चलिए भाई बात करेंगे, हमारे कई नौजवान ने निश्चित रूप से दीवाने हो गए हैं पूरी तरह से, और देखिए बात करेंगे ना, आपके पास परफॉर्मेंस ऐसा अच्छा हो तो फिर हर कोई दीवाना हो जाता है। एक खिलाड़ी अच्छा प्रदर्शन करता है तो देखिए उसके भी दीवाने कई सारे। ओहो ये गेंद कहां कर दी भाई, लैला की शादी में लफड़ा हो गया, ओहो चिंगो चिंगो, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। दे दे प्यार नहीं भाई, नो बॉल दे दे भाई, नो बॉल दिया और फ्री हिट भी दे दे, खाओ पियो बिल ना चुकाओ। बात करेंगे आकाश जी, पहला बीमार हो चुका है, अगर दूसरा बीमार आए तो क्या होगा भाई? विजय माल्या के जैसे आपको देश तो नहीं छोड़ना होगा, लेकिन गेंदबाजी ये छोड़ना होगा। गलती कर दी भाई, दे दे प्यार दे भाई। यहाँ पर कुछ रन मांग रहे थे और नो बॉल भी आया, चौका भी आया, चौका भी आया, 5 रन आया है, और इसके बाद देखिए फ्री हिट, खाओ पियो बिल ना चुकाओ, बड़ा हिट ठाक दिया पर AK-47
मिलना चुका और उसी तरह से देखिए छक्का दागा। जब फ्री हिट का गेंद आ जाता है ना बैटर, तो गेंदबाज को यही कहता है, जिस तरह की गब्बर ने कहा था ना, ठाकुर ये हाथ मुझे दे दे, नहीं ठाकुर ये हाथ मुझे दे दे, नहीं, लेकिन आगे देखा गब्बर ने हाथ छीन लिया था। उसी तरह से देखिए फ्री हिट जब आया, मुझे छक्का दे दे भाई, अगला गेंद, लेकिन उसके बाद फिर से एक बार तैयार। और इसके बाद देखिए यहाँ पर बल्ले पर नहीं आया। देखिए विकेट कीपर थोड़ी सी नाराज थे जब छक्का हुआ, शायद फील्डर थे। देखिए जहीर खान स्टैंड पर छक्का आया। जहीर खान देखिए भाई, कौन भूल सकता है, जब 2011 वर्ल्ड कप हिंदुस्तान ने जीता था ना, तभी जहीर खान ने कुल 22 विकेट लिया था भाई, तभी जाकर वर्ल्ड कप। पूरी टूर्नामेंट जीतना है तो फिर गेंदबाजी, ये ताकत होनी चाहिए आपके अंदर। बल्लेबाजी की ताकत सब 1 मुकाबला, 2 मुकाबला, 3 मुकाबला जीत सकता हो। जहीर खान के साथ देखिए कैंसर से संघर्ष करता हुआ बंदा युवराज सिंह, ऑलराउंडर, 15 विकेट। तो चलिए बात करेंगे, कई हिस्ट्री भी देखिए देना पड़ रहा है। पिछले साल देखिए 2 साल पहले जब आया था मैं शेरो शायरी के साथ आया था, लेकिन इस बार थोड़ी सी देखिए शेरो शायरी तो भाई हमारी ये तो अदा है भाई, अगर ये अदा ना हम रखे तो फिर हमारे पास जो लोग बने हैं फिदा, वाइट का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से एक रन। कहते हैं ना, दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाया जाता है और खुद की कंधों में जिम्मेदारी। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 24, 24 रन, बहुत बढ़िया। तो ब्रैक्सन ने क्या खेला था भाई, ग्लेन मैक्सवेल का याद दिला दिया था। ओह कमाल का इनिंग था। भलाई देखिए न्यूजीलैंड टीम मुकाबला हारा, लेकिन ब्रैक्सन ने दिल जीता। उनकी बोली देखिए आईपीएल में लगी नहीं है, और मैं यहां से दावे से कह सकता हूं उनकी बोली अब लग जाएगी। और मुझे लगता है उस टीम को खरीदने वाली ये मुंबई इंडियंस से होगी। हिटमैन देखिए यहां पर सामने खेल रहे थे, देख रहे थे। अंबानी से जिक्र करेंगे भाई, ब्रैक्सन को ले लीजिए, हमारे गेंदबाज को बहुत धोया, तो मुंबई इंडियंस के लिए फायदेमंद हो सकता है, इसलिए तो ग्रीन को लिया, जो ऑस्ट्रेलिया के कुछ मैचेस में उन्होंने ओपन किए थे, और उन्हें देखिए शायद मुझे लग रहा है सेकंड नंबर में आ गए। शाम कुरान के बाद वो लगभग 17 कोटी में है। कैमरन ग्रीन एक ऑस्ट्रेलिया के युवा खिलाड़ी ऑलराउंडर से। तो चलिए बात करेंगे यहाँ पर से, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 26 रन। ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है। शाम कुरान जैसे खिलाड़ी को 18-50 करोड़ में खरीद सकते हैं, लेकिन हमारे पास देखिए आज ऐसा ग्रामस्थ मंडल धान्योली है और आदर्श ट्रॉफी देखिए आपको ग्रामीण में ये मौका दे सकते हैं। मौका मौका मौका, इसलिए तो टेनिस क्रिकेट को आजकल कहा जाता है भाई अंतर्राष्ट्रीय दर्जा। पता नहीं किस दिन बीसीसीआई ने अगर इसे घोषणा कर दिया भाई, अगर दिमाग में ले लिया। सुपला शॉट आपने देखा होगा सूर्या कुमार यादव की छक्के पर, पसंद करते हैं आकाश चोपड़ा सर। ओहो देखिए सिरगांव की बात करेंगे, सचिन चोरगे देखिए वो आउट हुए ना भाई, बिल्कुल से उनकी शॉट के ऊपर बना था। होता ही देखिए आजकल बहुत खिलाड़ी के ऊपर से आदिवासी समाज के देखिए कमेंटेटर्स, लेकिन हर टूर्नामेंट में देखिए उनकी चाहत बढ़ चुकी है, लेकिन वो शायद इतनी लंबी सफर करके जाते नहीं है। महाड़ देखिए जो आपने बताया आदिवासी समाज के क्या सुपला स्टॉटे के जो आवाज ने देखिए उनकी खलीबली मचा दी है। इस बार रायगढ़ में 3 या 4 टूर्नामेंट में उन्हें आमंत्रण किया गया, लेकिन लंबा सफर किस कारण से देखिए वो आ नहीं पा रहे हैं, क्योंकि डीजे नितिन बात करेंगे ना धुंधरे के, वो कांटेक्ट में हमेशा रहते हैं। पिछले साल उस साल नाइट में आए थे, उसके बाद देखिए उन्हें फिर से वापस आमंत्रण हो रहा है। काफी डीजे वाले वहां पर इस्तेमाल करते हैं रायगढ़ में। अभी कुछ एक प्रीमियर लीग में भी जुड़े थे जाकर रायगढ़ में, शायद वहां पर भी उनके बहुत कॉफी किया गया, उनका वीडियो क्लिप रखा गया है। चिकट चिकट चॉकलेट, एक चॉकलेट भी नहीं देता है, इस तरह के काफी डायलॉगबाजी हुई है। अरे इसलिए भाई बात करेंगे, बढ़िया गेंद देखिए यहां से,
टोटल की बात करेंगे, नेट टोटल देखिए जाकर रुका यहाँ पर 26 रन, लेकिन यहाँ पर ओवर नंबर की बात करेंगे। तीसरा ओवर देखिए यहां से चलता हुआ और एक अच्छा गेंद, और यहां से देखिए वाइट का इजाफा। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 27 रन, जिससे कितने एक एक बूंद से समंदर बनती है, एक एक ईंट से इमारत बनती है, एक एक रनों से देखिए टोटल आगे बढ़ता हुआ। और छोटी छोटी गलती कर रहे हैं, कहते हैं एक छोटा सा छेद बड़ी सी जहाज को भी डुबा सकता है। जय देखिए सेकेंड ओवर गेंदबाजी करने के लिए आए हैं, जानते हैं लोहा गर्म है, हथौड़ा लगाइए। और बैटर देखिए प्रतीक मैदान पर हैं, और रुपेश देखिए अभी तक 7 गेंद के ऊपर है। समय बहुत जा रहे हैं, इसलिए टाइमिंग के ऊपर देखिए चर्चा हो रहा है, होना ही चाहिए। जहां पर देखिए बात करेंगे 5 ओवर का मुकाबला आपको खेलने का मौका मिल रहा है। पहला राउंड, पहला सत्र, सेकेंड राउंड भी यहां से 5 ओवर का। ओहो, बहुत बड़ी मौका देखिए दिया जा रहा है। अक्सर टूर्नामेंट में हम देख लेते हैं पहला राउंड 5, सेकेंड राउंड 4। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहां से 28 रन और गेंदबाज प्रशिक पर तैयार। बड़ा अच्छा गेंद विकेट के जड़ में रखते हुए और लेन लेने की कोशिश, और देखिए आखिरकार रनआउट से बड़ा विकेट, रुपेश का विकेट गिरता हुआ। क्या आकाश जी, ये रनआउट था जो 2019 में महेंद्र सिंह धोनी का रनआउट से हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ा था, और उस रात का डिनर कुछ लोगों ने छोड़ा था, क्योंकि मार्टिन गुप्टिल की डायरेक्ट हिट है। और 2019 की थी वर्ल्ड कप, और वो था सेमीफाइनल का मुकाबला, न्यूजीलैंड के साथ था। लेकिन महेंद्र सिंह धोनी लकी फर्गुसन की पिछली गेंद पर पॉइंट के ऊपर से छक्के दागे थे, और उसके बाद उनका रनआउट हुआ था, और वहां से हिंदुस्तान टीम मुकाबला हारा था। अगर इस साल की बात करेंगे ना, 2022 T20 वर्ल्ड कप में, जहां पर लिटन दास का रनआउट केएल राहुल का डायरेक्ट हिट दिल तोड़ दिया था, क्योंकि बांग्लादेश एक समय इतना बड़ा साझेदारी बना चुका था। बारिश के कारण मैच रुका, उसके बाद जैसे मुकाबला शुरू हुआ और केएल राहुल देखिए पूरा फ्लॉप चल रही थी T20 वर्ल्ड कप में, डायरेक्ट हिट लिटन दास का बाहर होना, फिर टीम को देखिए बहुत बड़ी हार देखना पड़ा था। यहां पर देखिए बात करेंगे रुपेश का इसी तरह के बड़ा विकेट दीजिए। रुपेश तो डगआउट में आकर यही तो कहेंगे, भाई हमें अपनों ने लूटा भाई, कहां गहरों में दम था, और जहां मेरा बल्ला पहुंचा वहां से चुना का लाइन थोड़ा दूर था, लेकिन एक रनआउट। उसके बाद देखिए एज लिया, लेमन कट के जिससे गेंद शॉर्ट लेग को बीट किया, और डीप लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। नहीं हो डीजे, मैं बाबू शाह हूं, परमेल से आया हूं निश्चित रूप से। मैं हूं डॉन, अमिताभ बच्चन की हाइट है, क्या हमारे पास है भाई। अरे चलिए भाई रिवर्स खेलने चल पड़े भाई। पिछले आपने चौके दागे, उसके बाद डॉट आया तो रिवर्स। भाई दोपहर का समय है, जब सुक्कड़ भाकर से काम चल रही है, तो फिर बिरयानी खाने की क्या जरूरत है। एसिडिटी क्यों बढ़ा रही है भाई। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32 रन। तो अभी भी देखिए 12 गेंद बचा है। कौन कहती है अपनी अदा से गौतमी पाटिल करती है कातिल, लेकिन हमारे डीजे कल्पेश भी यहां पर बना रहे हैं अपने टेक्नोलॉजी से कातिल। चलेंगे उनके पास और एक जबरदस्त सॉन्ग सुनने के। पर देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो खूबसूरत ट्रॉफी देखिए यहाँ पर
वाह रे वाह, इस ट्रॉफी को देखने के साथ साथ जितनी टीम अभी इस टीम में जुड़ेंगे भाई, वो तो यही कहेंगे भाई, मेहंदी लगा के रखना भाई, डोली सजा के रखना। और आ रहे हैं टेनिस क्रिकेट के सजना ट्रॉफी चुमने के लिए। तो देखते हैं आज कौन सा टीम ट्रॉफी चुमेगा। मेहंदी लगा के रखना, ट्रॉफी सजा के रखना, ये ट्रॉफी को देखने के साथ मुझे याद आ गया इस गाना। और आ रहे हैं ट्रॉफी उठाने भाई टेनिस क्रिकेट के हर कोई सजना, क्या बढ़िया देखे, बिग ट्रॉफी यहां पर से। इसलिए तो कहते हैं ना, प्यास ऐसी जगाओ कि कभी ना बुझे, और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए आदर्श ट्रॉफी ग्रामस्थ मंडल धानी मिली, आज इनकी चर्चा की बातें क्यों, और ये मिनी वर्ल्ड कप क्यों कहा जा रहा है। काम देखे A1, मैदान की सजावट देखिए जैसे बारात निकलने वाला है, और इसलिए देखिए हर टीम संघर्ष कर रहा है। 32 पे 3, गेंदबाज फिर से एक बार तैयार। और इस बार देखिए गेंद को खेला यहां पर से हवा में है, फील्डर है, ओहो चिंगो चिंगो, गलती हुई देखिए, कैच भी छूटा और चौका भी गया। स्ट्राइक पर आते हुए 2 रन लेंगे। देखते हैं मंगेश को कितना कीमत चुकाना पड़ेगा। आसान से कैच था भाई, अगर बगैर हाथ से ठाकुर भी ये कैच ले सकता था, लेकिन उनकी जुबान पर उसके बाद जग रहे। देखिए सूरज की किरण का शायद दिक्कत हुआ उन्हें। उसके बाद देखिए भाई, खाया गुटका फोड़ा मटका, लगा 420 का झटका। जो कैच छोड़ा था मंगेश ने, वहां पर देखिए रोहित ने बता दिया भाई, तूने खाया गुटका फोड़ा मटका और मैंने दिया 420 का झटका। 6 रन। इसलिए तो कहते हैं भाई, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई थी भाई, और फील्डर यूं ही नहीं बदनाम होते हैं जब खराबी फील्डिंग में हो। कहते हैं ना, शराब तो यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है। लाइन कट हो रहा है थोड़ा सा भाई, इसको भी शराब चाहिए लग रहा है, मुझे नहीं भाई, मैं बोल लेता हूं इसके बारे में। एलर्जी ड्रिंक देखिए बात करेंगे, हमें रेडबुल का थोड़ी सी शौक है भाई। तो ये चलिए फिर से एक बार हवा में गेंद है, इस बार कैच लिया गया। गुस्सा दिखाते हुए फील्डर के बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। बात है, इस गाने में शाहरुख ने सपना देखा था और सलमान ने धमाका मचाया था, लेकिन ये क्रिकेट भाई कोई सलमान वाली पिक्चर नहीं है। हिट पे हिट आप लगा जाओगे, छक्के पे छक्के। एक था टाइगर जिंदा है सुपर हिट, एक था टाइगर सुपर हिट, टाइगर मुर्दा है भी आएगा सुपर हिट। लेकिन क्रिकेट में आप नहीं देख सकते हिट पे हिट। ये कोई बॉलीवुड नहीं है भाई, ये क्रिकेट है, इसमें संघर्ष करना पड़ता है। और बहुत बढ़िया देखिए वाइड का इजाफा। तो चलिए यहां पर हर टीम देखिए संघर्ष करेगा। यहां पर शाहरुख कहता है पठान नहीं हिट हुआ तो मैं देश छोड़ूंगा, लेकिन यहां हर खिलाड़ी कहता है मैं ट्रॉफी नहीं छोड़ूंगा। और एक देखिए वाइड का इजाफा, कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा 44, डबल फोर देखिए 44 रन। कुल स्कोर की बात करेंगे तो अभी इस ओवर की देखिए गेंद बचाए हैं, 2 गेंद अभी भी शेष है। 50 के ऊपर तो जाना चाहेंगे यहां से।
और उसके लिए देखिए यही काम करना होगा। हवा में रहा कुछ समय लहरता हुआ और फील्डर को देखिए फीट किया, गेंद तो रोका गया लेकिन आखिरकार चौका दे गया। पेनल्टी के लिए कोई वक्त नहीं लग रहा है। अरे चलिए भाई बात करेंगे। ओ फिर से एक बार खराब फील्डिंग है, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए। आता हुआ 4 खिलाड़ी में अनाड़ी टीम का स्कोर देखिए 52 52 रन और इस चौके के साथ देखिए स्कोर बहुत तेजी से अर्धशतक तक पहुंचता हुआ। कहते हैं ना शराब थोड़ी पियो तो किसी की याद आती है भाई, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो क्रिकेट में एकाक चौके छक्के लगने से मुकाबला देखिए करीब और भागता हुआ। 52 52 रन। चलिए स्पीड अप कीजिए भाई, रुकना बिल्कुल मना है। अंपायर देखिए अच्छी काम कर रहे हैं, इतने जल्दी मुकाबला देखिए यहां से शाम की रोशनी से पहले यहां पर समाप्त करना होगा। 52 देखिए 52 रन बनाए लेकिन अंतिम 6 गेंद बचाए हैं और आखिरी 6 गेंद में देखिए बैटर तो यहां पर डगआउट तो यही चाहेगा भाई, तू फूलों का दुकान खोल, खुशबू की व्यापार कर और सिंगल डबल के चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर। प्रतीक देखिए 2 गेंद 1 रन। कुणाल देखिए अभी तक 2 पे 8। प्रतीक हवा में गेंद है, शॉट लेके फील्डर पहुंचे गेंद तक, फिर से गेंद उछला। बहुत कैची छोड़ रहे हैं भाई यहां पर। कहते हैं ना शेर की पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा छप्पी। इतना मौका दे रहे हो भाई, फिर आपको कीमत तो चुकाना होगा। ओह और एक देखिए अच्छा गेंद है और डायरेक्ट देखिए यहां पर निशाना दागना चाहते थे। मौका बहुत मिल रहा है, कितना अपनों को धोखा दुश्मन को मौका, ये कभी मत देना। कुछ अंपायर से देखिए मांगे कर रही हैं भाई, इसकी मोहब्बत को जब खुदा मानते हो तो अंपायर के फैसले को क्यों बुरा मानते हो। कई खिलाड़ी देखिए अंपायर से ज्यादा बहस कर लेते हैं, ये मुकाबला की नहीं कर रहा हूं, अक्सर टूर्नामेंट में देखता हूं। लेकिन जब आपकी टीम 2 से 3 कैच छोड़ती है उसका क्या है भाई, इसका मतलब ये नहीं कि उस खिलाड़ी को आप बाहर निकाल दोगे। तो इस तरह के देखिए अंपायर के डिसीजन कभी कभी ऊपर नीचे होता रहता है और इस टूर्नामेंट में तो बिल्कुल आप अंपायर से ज्यादा बहस नहीं कर सकते हो। क्या बताया जा रहा है, क्या विकेट को छोड़कर गया? नहीं, ऐसा अंतर्राष्ट्रीय में भी होता है, विकेट को भी छोड़ने के बाद जब तक बैन नहीं गिरता है तब तक आउट नहीं दिया जाता है। इससे कहते हैं किस्मत का साथ। जैसे कहते हैं ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। गेंद जाकर विकेट से हिट हुआ लेकिन बेल नहीं गिरा भाई। बहुत बड़ी देखिए अच्छी मेहनत है। पूरी देखिए बात करें ग्रामस्थ मंडल धान्योली देखिए आयोजित आदर्श धान्योली देखिए आदर्श 11 क्रिकेट संघ देखिए व्हाइट का देखिए स्टाफ से और एक रन आता हुआ। जितना रन यहां से जोड़ लेंगे ना टीम के लिए उतना फायदा होगा। 55 देखिए 55 रन 4 विकेट से गंवाए हैं। लेकिन इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 4 गेंद शेष है। आदर्श देखिए गेंदबाज आदर्श ट्रॉफी में देखिए अपना हुनर दिखाने की कोशिश कर रहे हैं। फुल लेन का गेंद हवा में है और फील्डर है देखिए पहले अटैक में कैच छूटा था लेकिन उसके बाद देखिए कैच लिया गया और बैटर देखिए यहां पर विकेट गिरता हुआ। भाई मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। छक्का लगाने का मन था लेकिन कुणाल की शॉट में एलिवेशन कम था।
इनकम था यहाँ पर से, और डीजे ने बता दिया मुझे प्यार हुआ। भाई इस गेंदबाजी से तो निश्चित रूप से प्यार होगा, क्योंकि पहले ही देखिए 4 ओवर में रन काफ़ी लुटा दिए थे 52। उसके बाद देखिए इन्होंने अंतिम ओवर लेकर आई स्लो ओवर, और उस ओवर में देखिए अभी तक 4 रन खर्च किए हैं। और ये चलिए भाई बड़ा हिट है, वाह रे वाह, गई 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 गेंद साजन की गली, कश्मीर की कली, गेंदबाज की दिल की जली, और बैटर ने मैदान दिया मैदान में खलीवली खलीवली। उतरते ही मैदान के ऊपर धाक दिए भाई छक्का। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 62 रन। ओवर की देखिए यहां से अभी भी 2 गेंद से आदर्श देखिए एक अच्छा ओवर चल रहा था, लेकिन उसके बाद विकेट के जड़ में गेंद, और यहां पर देखिए विकेट भी देखिए यहां पर मिला, लेग विपर या रनआउट लेग विपर। और आदर्श ने अपनी गेंदबाजी से बता दिया भाई धोती पेन लेने से। देखिए यहां रिप्ले थोड़ा सा देखते हैं किस तरह से यहां पर देखिए आउट हुए, विकेट के बीचे बीच आ गए, और उसके बाद देखिए अंपायर थोड़ा वक्त लिए और उंगली उठाई भाई, और आदर्श ने बता दिया अपनी गेंदबाजी से भाई कान बड़ा होने से कोई बहरा नहीं होता भाई, एकाक चौके छक्के खाने से कोई आशीष नेहरा नहीं होता। ये बुमराह का जमाना है भाई, गुमराह करना चाहते हैं। बुमराह देखिए अनफिट हैं और हिंदुस्तान टीम की गेंदबाजी देखिए लड़खड़ाती हुई। अच्छी बात है, मोहम्मद सिराज विकेट ले रहे हैं, लेकिन स्लो ओवर में रन बचाना बाकी के गेंदबाज के लिए मुश्किल हो रहा है। मोहम्मद सिराज देखिए इनके पिताजी रिक्शा चलाते थे भाई, बड़े गरीब घर से आए, बहुत खिलाड़ी का देखिए ऐसा हिस्ट्री इतिहास है। सर रविंद्र जडेजा की बात करेंगे, उनके सिस्टर से पैसा लेकर शूज देखिए खुद के लिए खरीदे थे। और यहां पर देखिए बात करेंगे आदर्श ने देखिए यहां पर सफलता लेते हुए जे हनुमान कान्होळ वर्सेस मोरिया 11 पाडाळे या 2 संघांदरम्यान नाणेफेकीसाठी आपण निश्चितच समोर येत आहोत। चार षटकांचा सामना निर्धारित मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळला जाईल। नाणेफेकीसाठी या वामनदादा आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करा। मोरिया 11 पाडाळे संघाचं कॉलिंग काटा। नाणेफेक जिंकलेली आहे मोरिया 11 पाडाळे संघाच्या संघनायकांनी। आणि यस आपल्याकडे वेळ आहे, जरा आपण खरं तर ओपिनियन जाणून घेणार आहोत। दोन्ही संघ कर्णधार खुर्चीवर बसा। यस नाणेफेक खरं तर इथे जिंकलेली आहे मोरिया 11 संघाच्या संघ कर्णधारांनी। या अगोदर एक सामना खरं तर तुम्ही जिंकलेले आहात, आणि तो सामना अजूनही तुमच्या डोळ्यासमोर खरं तर असेल। कधी कधी काही गोष्टी अपेक्षित नसतात, परंतु अगोदरच्या सामन्यामधून खरं तर एक संदेश आपल्याला मिळाला, कधीही तुम्ही हार मानू नका। नंतर खरं तर काही आणि क्रिकेट अनिश्चितता आहे, आणि त्या अनिश्चिततेचा खरं तर आपण अनुभव या अगोदर घेतला। इथे दुसऱ्या फेरीचा सामना खेळतात समोरचा संघ कान्होळ संघ मुरबाड तालुक्यातील म्हसळा विभागातील एक चांगला संघ आहे। त्यांच्या विरोधात निर्धारित 4 षटकांसाठी तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू। प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय। मुरबाड तालुक्यामध्ये फार कमी असे संघ आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करतात, त्यातून शिवप्रेमी शिरगाव संघ आपण पाहिला, आणि त्यानंतर मोरिया 11 पाडाळे संघ खरं तर त्या पद्धतीने निर्णय घेत असतात। नेमका उद्देश खरं तर प्रथम फलंदाजीचा तुमचा काय असतो, काय माइंडसेट आहे आणि काय प्लॅनिंग आहे? माइंडसेट तर असा काय नाहीये, पण कसं माहिती का नंतर सेकंड मॅच चेसिंग करताना आमचे पोरं थोडं दबाव घेतात, त्यामुळे फर्स्ट राऊंडला आम्ही बॅटिंग करताना फ्री माइंड बॅटिंग करू। या अगोदर पहिला सामना अनिश्चिततेतून जिंकलेला होता, त्या सामन्यातून काय शिकलात आणि यावेळेस या महत्त्वाच्या सामन्यासाठी काय रणनीती आहे?
नक्कीच, कारण आम्हाला डोंगरगाव आमची वडवला जेव्हा मॅच झाली होती तेव्हा वेळेस आम्ही 12/14ची मॅच त्यांच्या ऑपोजिटला हारलो होतो आणि आज ते 6/5ची मॅच जेव्हा खलील शेखने डिपेंड करून दाखवलं तेव्हा आम्हाला अजून कॉन्फिडन्स वाढला की आम्ही नाही, आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे म्हणून. क्या बात आहे. त्यातून फार मोठा आत्मविश्वास मिळाला आणि तो आत्मविश्वास इकडे वापरण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. आपण जात आहोत सचिनकडे. सचिन, नाणेफेक खरं तर तुम्ही गमावलेली आहे. प्रथमतः तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. कधी तो खरं तर क्वेश्चन मी विचारत नाही, परंतु मला असं वाटतं तुम्ही नाणेफेक जिंकली असती तरी सुद्धा क्षेत्ररक्षण कदाचित स्वीकारलं असतं आणि तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे. समोरचा संघ मोरिया 11 पाडाले संघ, मातब्बर फलंदाजी त्यांच्याकडे खरं तर आहे. या संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याची मुभा द्याल? आम्ही त्यांना 4 षटकांमध्ये 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे तसे गोलंदाज आहेत. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. या अगोदर पहिल्या फेरीचा सामना तुम्ही दिबागदार पद्धतीने जिंकलेला आहे, बरोबर. हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि या अगोदरच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये काही मिस्टेक्स अशा काही झालेल्या आहेत का या सामन्यामध्ये? त्या पर्टिक्युलरली तुम्ही बाजूला करण्याचा प्रयत्न कराल? पहिल्या सामन्यात मिस्टेक्स खूप कमी झाल्या तरी सुद्धा आम्ही फिल्डिंगकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ, कॅचेस मिस करणार नाहीत, ओव्हर थ्रो टाळू. एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट आपण सर्वजण फॉलो करत असतो. मुरबाड तालुक्यातील कोणता टेनिस प्लेअर सर्वात जास्त तुला आवडतो? मुरबाड तालुक्यातील म्हणायचं झाला तर टेनिस क्रिकेटमध्ये आता सध्या तरी फॉर्ममध्ये गणेश गायकरच चालू आहे. त्याची फलंदाजी आपण नेहमीच पाहतो. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल? हो, 100%. दोन्ही संघ कर्णधारांचं ओपिनियन अतिशय चांगला आहे. या अगोदर एक सामना त्याने जिंकलाय. पूर्वानुमान त्यांच्याकडे आहे आणि पूर्वानुभव सुद्धा त्यांच्याकडे निश्चितच या क्रीडा नगरीचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा समालोचन कक्षाकडून, आयोजकांकडून असेल. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे मोरिया 11 क्रिकेट संघाच्या संघनायकाने म्हणजे राजेश याने आणि प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 4 षटकांसाठी ते करतील फलंदाजी. धन्यवाद. धन्यवाद बाबू शाह सर. हिंदी भाषेमधून समालोचन खरं तर आपण एन्जॉय केलं आणि फार कमी वेळेमध्ये, मला असं वाटतं फक्त 4 ते 5 दिवस झालेत बाबू शाह सर आणि माझी भेट झाली. या अगोदर वेळे हे ते सरपंच चषक वेले भाटाडे 2023 फार मोठी स्पर्धा होती. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, त्याचबरोबर बाईक, अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर लगेचच बाबू शाह सर माझ्या बरोबर जोडलेले आहेत आणि तेही आपल्या मातीमध्ये, मुरबाडच्या मातीमध्ये. पुन्हा एकदा बाबूशाह सर तुमचं स्वागत असेल. 30 चेंडू आणि 63 धावा. मला असं वाटतं अगोदर हे लक्ष्य कोणत्या तरी एका संघासमोर होतं. शिवप्रेमी शिरगाव संघाने 62 धावा बनवल्या होत्या. 63 धावांचं लक्ष दिलं होतं काकडपाडा संघासमोर आणि त्या संघाला त्या संघावर त्याने मात केली होती. पराभवाची धूळ तिकडे चालली होती. पाहिजे 15 धावांनी तो सामना तिकडे जिंकला होता. चांगली माहिती आकाश खुणे तुमच्या माध्यमातून मिळते. स्कोरर म्हटलं तर तुमच्या सगळ्या बाबतीमध्ये लक्ष असणं फार गरजेचं आहे. फक्त ऑन पेपर स्कोरिंग करणं वेगळं आणि सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून स्कोरिंग करणं वेगळं. स्कोररचं सगळ्यात महत्वाचा जॉब असेल तर समालोचकाची मदत करणे. भिवंडीमध्ये मी नेहमी असतो आणि भिवंडीमध्ये खरं तर शोएब शानू कुरेशी स्कोरर आहेत. मितभाषी स्कोरर आहेत. स्कोरर म्हणून फार मोठे आहेत परंतु कमी बोलणार आहेत. स्कोरर म्हणजे बोलका हवाय. समालोचकाला काय बोलायचंय त्याचा अंदाज त्याने अगोदर त्याला लावता आला पाहिजे आणि त्याचे उत्तर रेडी हवंय. पाहायचंय 63 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन रमेश आणि अक्षय ही जोडी उपलब्ध आहे. प्लॅनिंग मध्ये खरं तर थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजीच्या 5 षटकांचा सामना आहे. देखते आगे आगे होत आहे क्या. पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर फुलरल्यांचा पंचांनी ज्या पद्धतीने स्टान्स चेंज केला हा चेंडू खरं तर वाईट घोषित केला गेलेला आहे. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली गेलेली आहे आणि सुरुवातच अवांतर धावेने इथे या धावपलकाची झालेली आहे असं आपण फार तर म्हणूया. दुपारचं सत्र या खरं तर समालोचन कक्षाच्या वर आणि या संपूर्ण मैदानावर अगदी ज्या पद्धतीचे झेंडे आहेत त्यातील समोरचे जे झेंडे आहेत खरं तर समालोचन कक्षाच्या ते अतिशय फडफडताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हवेचा जोर इथे कोणत्या पद्धतीने आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठेतरी प्रतिकूल अशा पद्धतीने हवेचा जोर इथे आपल्याला जाणवतो. पाहायचा आहे 2 धावा इन बिटवीन आल्या आणि चेंडू पासून फार दूर क्षेत्ररक्षक खरं तर राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. 63चं लक्ष रमेश आणि अक्षय हे 2 फलंदाज उपस्थित आहेत.
अक्षयने मोठा फटका खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक ऑन दी वर्ज ऑफ 30 सर्कल उपस्थित, घर पोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज झेलची रूपाने बाद. क्रमामध्ये खरं तर बदल केला गेला, स्ट्रॅटेजिकल चेंज आपल्याला पाहायला मिळाला. इथे संधी उपलब्ध करून दिली होती अक्षय सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला. काही फलंदाज नॅचरल अग्रेसिव्ह असतात, त्यांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आक्रमकतेनेच खेळणं जमत असतं. जसा विचार केला आपण आंतरराष्ट्रीय भारतीय संघाचा तर वीरेंद्र सेहवाग याच्या फलंदाजीचा जर आपण त्याची शैली पाहिली तर कसोटी क्रिकेट असू द्या, वन डे क्रिकेट असू द्या, त्याचबरोबर T20 क्रिकेट असू द्या, वीरेंद्र सेहवाग प्रमाणेच खेळायचा. कोणत्याही पद्धतीने त्याच्या फलंदाजीत बदल होत नव्हता. आणि तसंच आहे अक्षय खरं तर नॅचरली अग्रेसिव्ह फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये आक्रमण दाखवत असताना फटका बसला आणि तो फलंदाज बाद झाला. चेतन क्रमांक 3 साठी गेलेले आहेत. क्रमांक 3 ची पोझिशन अतिशय महत्वाची पोझिशन. या अगोदर जे घडलंय त्यावर तुम्हाला नजर ठेवावी लागते. इथे विकेट जाण्यापासून सुद्धा वाचवावं लागेल आणि धावपलकाला सुद्धा गती द्यावी लागेल. फुलालेंचा चेंडू, पंचांचं बोट आबाळाकडे, 3 यष्ट्यांच्या समोर पकडलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरा गडी गारद. कुणालची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी होतीये. चांगलं संगीत खरं तर चकड्यांच्या शर्यतीचं वर्णन करणं आपण ऐकलं. आणि हे 2 गोष्टी आहेत, एक तर टेनिस क्रिकेट आणि दुसरी सगळ्यात लोकप्रिय गोष्ट जर कोणती असेल निलेश तर ती आहे यानंतर बैलांच्या ज्या शर्यती आहेत त्या चकड्यांच्या शर्यती, त्याकडे संपूर्ण तरुण वर्ग वळलेला खरं तर पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये सुद्धा फार मोठी चुरस असते, बऱ्याच गोष्टी त्याचं वर्णन न केलेलं बरं. 3 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद झाले. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे, परंतु यातून खरं तर टीमला तारावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये अँकरिंग रोल प्ले करायला लागेल. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खरं तर तुम्हाला खेळावं लागतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ ज्या ज्या बेस होत असतो त्या बेस खरं तर एक चांगलं क्रिकेटिंग युनिट म्हणून तुम्ही नावारूपाला येत असता. 3 धावा धावपलकर 2 गडी बाद आहेत. कुणाल गोलंदाजीसाठी खरं तर पुन्हा एकदा तयार असतील. पवार 11 मालेड संघाकडून. जयसाठीचा हा चेंडू आहे, चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर्स आणि त्याचबरोबर पॉइंट रिजन मधून चेंडूला वळवलं आणि नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पहिलाच फटका इथे जयच्या बॅट मधून आला, दमदार हा चौकार. संजयजी दुर्गे साहेबांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालेले तुमचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह स्वागत. 7 धावा धावपलकावर. फुललेंचा चेंडू होता, यावेळेस काय झालेले ज्या पद्धतीने गोलंदाजाची रिॲक्शन मिळाली, मला असं वाटतं प्लेड ऑन झालेले आहेत फलंदाज जय दिगे. सर्वात मोठा धक्का इथे लागत असताना रविराज ब्लास्टर संघ जांबुटे या टीमला जयबाद. खरं तर आता ही परिस्थिती कुठेतरी अतिशय नाजूक बनलेली आहे. जांभुर्डे संघाटी 60 धावा धावपलकावर खरं तर आहेत आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. रमेशच्या साथीने दिनेश ही आता बिनीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे जांभुर्डे संघासाठी. दोघांना ही जबाबदारी इथे स्वीकारावी लागेल. प्रतिकूलता अनुकूलता खरं तर क्रिकेट आपल्याला दाखवत असतो. क्रिकेट कधी हसणारं असतं, क्रिकेट कधी आपल्याला रडवणार असतं आणि क्रिकेट या सगळ्या गोष्टी दाखवणार नाही तर दुसऱ्या कोणत्या खेळामध्ये खरं तर आपल्याला ते पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये अनिश्चितता अधिकची असते, अधिकची चुरस असते, अधिकची उत्सुकता असते. कुणाल
इथेही पॅन मध्ये चेंडू ठेवला होता, पंचांकडे दाद मागितली, पुन्हा एकदा पकडलाय अगदी एसटीएनच्या समोर. आणि इथे सुद्धा या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल याने अक्षरशः कंबरड मोडले फलंदाजीचं. आणखी एक फलंदाज बाद. रिव्ह्यू खरं तर इथे अवेलेबल पायचीत साठी नाही आहे. रिव्ह्यू बिमर आणि धावबाद या दोन गोष्टींसाठीच अवेलेबल आहे. याचीही खरं तर दखल आपल्याला घ्यावी लागेल. दिनेश, 7 धावा धावपलकर आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एका पाठोपाठ एक असे 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मंगेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज तुमच्याकडे अशा पद्धतीचा ज्यावेळेस असतो त्यावेळेस खरं तर क्रिकेट तुमचं अतिशय चांगलं होत असतं किंवा तुम्हाला क्रिकेट खेळताना मनस्वी आनंद मिळत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्मविश्वास आपल्याला मिळत असतो की अशा पद्धतीचा गोलंदाज आमच्याकडे आहे. कशीही जरी परिस्थिती असेल तरी त्याची गोलंदाजी चांगली होईल. 7 धावा धावपलकर. नव्याने खरं तर गेलेल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ सुद्धा द्यावा लागेल. पाहायचं इथे आता मंगेशच्या साथीने रमेश उपस्थित आहेत. दोघांनी अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाही. दिनेशसाठी फार मोठी संधी होती, ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म इकडे खरं तर त्याच्यासाठी उपलब्ध झाला होता आणि त्या संधीचं सुद्धा इकडे सोनं करता आलेलं नाहीये. लागोपाठचे चेंडू, फुलरलेनचे चेंडू, भेदक गोलंदाजी अगदी पायांवर खरं तर जाऊन चेंडू आदळतात आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही विथ दी क्लोज फेस ऑफ दी बॅट, ज्यावेळेस तुम्ही बॅटचा चेहरा बंद करता आणि चेंडूबाईचा संपर्क आणण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमच्याकडे ती संधी कमी असते. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. विथ दी ओपन पेस ऑफ दी बॅट म्हणजे बॅटचा चेहरा ओपन करून समोरच्या दिशेने जितके फटके तुम्ही खेळाल त्यामध्ये तुम्हाला जास्त खरं तर यश मिळणार आहे. हे बेसिक आहे क्रिकेटचं, याकडे आपल्याला पाहावं लागेल. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करणारा संघ. पहिलं षटक संपलं. 7 धावा धावपलकर, 4 गडी बाद. आणि तयार दुसऱ्या षटकासाठी. शॉर्टआर्म पुलचा फटका सजवायचा होता. शरीर भेदक गोलंदाजी. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजाने इथे चांगली करून दिलेली आहे. 24 चेंडूंमध्ये 56 धावांची यानंतर गरज होती, म्हणजे 23 चेंडूंमध्ये आता 56 धावांची गरज निश्चितच इथे या धावपलकाला असेल हा सामना जिंकण्यासाठी जांभुर्डे संघाला. परिस्थिती थोडीशी प्रतिकूल आहे परंतु ती हाताळावी लागेल आणि ती जर आपण हाताळला तर क्रिकेटमध्ये खरं तर तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. हा फटका पाहायचा आहे नोमॅन्स लँड मधून. मला असं वाटतं डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये उपस्थित आहे. चेंडू वाढून फेकी झाली. एक धाव इकडे आलेली आहे. स्लॉकचा फटका रमेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता. 8 धावा आतापर्यंत धावपलकर. मैदानाच्या जी खरं तर बाउंड्री लाईन आहे त्याच्या पलीकडे जो पडदा आहे त्याच्या पलीकडून आपल्याला चालायचंय. सर्व खेळाडू आपणास विनंती असेल, अगदी पडद्याच्या आतून कोणीही खेळाडू अथवा प्रेक्षक इथे मैदानाकडे मार्गक्रमण करणार नाही. जे खेळाडू खरं तर इकडे पडद्याच्या आतून चालतायत त्यांना विनंती, यस इट इज, त्यांना विनंती आपण बाहेरून यायचं आहे. खरं तर ही सूचना पोहोचवत असताना इन बिटवीन एक निर्धाव चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा धावपलकर, 4 गडी बाद झालेले आहेत. मंगेश आणि रमेश यांच्यासाठी इथे खरं तर ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण अनेक वर्षापासून हे खेळाडू जांभुर्डे संघाच्या वतीने खेळतायत. उजव्या बाहेर समोरच्या दिशेने खेचून मारले. स्लॉक केले. क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे ही प्लेसमेंट चुकली. फटका चांगला होता आणि फलंदाज इथे बाद. पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक फलंदाज खरं तर बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता अधिक संधी प्रत्येक खेळाडूला मिळेल. मला असं वाटतं प्रत्येकाचा इथे नंबर लागेल की काय. ज्या पद्धतीने आतापर्यंत अर्धा संघ गारद झालेला आहे 8 या धावसंख्येवर. 16.50 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये राखणं अपेक्षित आहे आणि करंट रन रेट खरं तर फार खाली आलेला आहे. 1.4 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या माध्यमातून हाताळलं जातं. निलेश आणि रमेश हे 2 फलंदाज उपस्थित आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे वर्सेस पवार 11 मालेड या 2 संघांदरम्यानचा हा सामना. आठ धावा धावपलकावर 5 गडी आतापर्यंत बाद झाले. या सामन्यातील चुरस थोडीशी खरं तर कमी जरूर झालेली आहे, परंतु तरीही क्रिकेट अनसर्टन्टीने भरलेलं असतं
बऱ्याचदा क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीचे रंग खरं तर तुमच्या समोर प्रस्तुत करत असतो. गोलंदाज अनिकेत तयार, स्ट्रायकिंग एंडला निलेश. डावखुरे आता जे फलंदाज आहेत यावेळी चेंडूपैचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये इथे करता आला नव्हता आणि निर्धाव चेंडूची सांगता खरं तर आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अक्षय बाद झाले होते सुरुवातीला, त्यानंतर चेतन, जय, दिनेश, मंगेश अशी भरभक्कम फलंदाजी पाहता पाहता खरं तर इथे गारद झालेली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट यासाठीच जाणलं जातं, कधी प्रतिकूलता, कधी अनुकूलता, कधी वेळ तुमच्या बाजूने, कधी वेळ तुमच्या विरोधात. हा फटका समोरच्या दिशेने चांगला आहे. वन बाउन्स ओव्हर दी रॉक फॉर 4 रन्स, चौकार. अशा पद्धतीचे अनेक फटके खरं तर इथे शोधावे लागतील. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये रिप्ले पाहूया. डावखुरे आताच्या फलंदाजाला अगदी पायांमध्ये चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केलं होतं आणि या गोलंदाजाचा आत्मविश्वास जर तुम्हाला कमी करायचा असेल तर या पद्धतीचा फटका तुम्हाला सजवता आला पाहिजे की जो गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेकडे मार्गस्थ होईल. 2 षटकं संपली, धावपलकर धावा 12, आतापर्यंत गडी झालेले आहेत, बाद झालेले आहेत 5. क्रमांक 3च्या षटकामध्ये पाहायचे कोणते गोलंदाज येतील. कुणाल्याला दुसऱ्या स्पेलमध्ये आमंत्रित केलं जातं की इतर कोणत्या गोलंदाजाला खरं तर गोलंदाजी करण्याची संधी दिली जाते. अनुभवाचे भांडार मालेड संघाकडून मला असं वाटतं शरद पवार गोलंदाजीसाठी येत आहेत. शरद पवार यांनी अनेकदा अनिश्चिततेतून खरं तर संघाला विजय मिळवून दिलेला आहे. म्हणजे जे इक्वेशन त्यांच्या बाजूला नसेल त्या इक्वेशन मधून संघाला विजय मिळवून दिलेला आहे. बॉल टू रनचं इक्वेशन असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि फार कमी खर्चिक गोलंदाजी ते करत असतात, किफायतशीर गोलंदाजी करत असतात. पाहायचंय फिरकीचे बादशाह आहेत, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये त्यांचा खरं तर हातखंड आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कशी गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला रमेश, शरद पवार तयार आहेत. खरं तर हे नाव फार ऐकल्यासारखं वाटतं प्रत्येकाला, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर त्यामध्ये फार सक्रिय अशा पद्धतीचं नाव आहे. गेली अनेक वर्षापासून आहे. ज्या पद्धतीने राजकारणामध्ये शरद पवार सक्रिय आहेत त्या पद्धतीने मालड संघाकडून हे शरद पवार सुद्धा सक्रिय आहेत. गेली अनेक वर्ष खेळत आहेत संघासाठी. हा चेंडू बघा, ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला, मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर रमेशचा अडसर दूर केला, पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. शरद पवारचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज त्रिफळाची रूपाने बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाला होत चाललेले आहेत. हे बघा, आपण आपल्या टीव्ही रिप्लेवर पाहिलं. खरं तर 2 ते 3, 4 पावलांचा रनअप घेत असताना फलंदाजाला असं अपेक्षित असतं की कमी गतीने चेंडू आमच्याकडे येईल, परंतु ते न करता या गोलंदाजाने अतिशय भरधाव वेगाने चेंडू आणि तोही खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजांना खोलून ठेवलं होतं. कोणतंही ठोस उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्रिफळाच्या रूपाने बाद झालेला फलंदाज आपण पाहिला. 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 12 धाबा धावपलकावर लावल्या गेलेल्या आहेत. अधिकचा वेळ खर्च करू नका संघ पवार 11 माल्लेड. नवीन फलंदाज कुणाल उपस्थित आहेत. निलेश जसच्या साथीने. निलेशने आतापर्यंत एक चौकार आपल्याला जरूर दाखवलाय. कुणालसाठीचा हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. एखादं कॉइन ठेवावं, एखादी मशीन घ्यावी, लाईन लेंथ फ्रिक्वेन्सी सेट करावी आणि गोलंदाजी करावी, त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला फटके बनवावे लागतील. पाहायचंय गोलंदाज तयार शरद पवार. इथे रक्षात्मक क्रिकेट आणि इथे चेंडू पैचा संपर्क आला. पाहायचंय आता डावखरे आताच्या फलंदाजाकडे ही मदार सोपवलेली आहे. कुणाल्याने चांगला विचार मैदानाच्या आतमध्ये कुणालचं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं. धावपलकावर एकेरी दुहेरी धावांनी फार मोठा परिणाम होणार नाही आणि परिणाम जर करायचा असेल तर चौकार षटकार शोधावे लागतील. या सामन्याच्या खरं तर विजयाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं असेल तर. अर्धा संघ गारद आहे. उर्वरित फलंदाज क्रमांक 7 आणि 8 खेळत आहेत, त्यामध्ये कुणाल आणि निलेश हे 2 फलंदाजांची जोडी आपण पाहू शकतो. 15 चेंडू 50 धाबा असं समीकरण थोडंसं दूर चाललेलं आहे. शरद पवार तयार. चला, जास्तीचा वेळ खर्च करतायत पंच, या गोष्टीकडे सुद्धा आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये तर बदल केला जातो. शरद पवार तयार. इथे पाहायचंय हा फटका अगदी स्टान्स चेंज करून खेळले होते आणि स्विच इट खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती.
प्रॉपर उजव्या हाताचा फलंदाज ज्या पद्धतीने खेळावा त्या पद्धतीने पोझिशन खरं तर घेतली होती. 2 धावा इथे सुद्धा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे मार्गस्थ होईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 15 धावा धावफलकावर. पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी असेल दिनेशाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळलेत आणि पाहायचं अंतर मिळेल का. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. फटका चांगला होता. इथे मात्र एलिव्हेशन मिळाले नाही. आणखी एक फलंदाज निलेश दशबाद. निलेश बाद झालेले नवीन फलंदाज. या खरं तर चषकाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आदर्श 11 धाणेवली आणि मैदानाच्या आतमध्ये आदर्श जात आहेत. 15 धावा धावफलकर आहेत. 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 22.15 ची धावगती यानंतर राखायचे. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट आहे 5.29 चा आणि डिफरन्स फार मोठा आहे. म्हणजे तुम्हाला आस्किंग रन रेट आणि तुमचा करंट रन रेट यामध्ये डिफरन्स जास्त असेल तर खरं तर इथे निश्चितच अडचणी समोर आलेल्या असतात. आदर्श याचा हा खरं तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चेंडूपहीचा संपर्क आणण्याचा जरी अयशस्वी झाला असेल तरी पंच आमच्याकडे वळलेले आहेत आणि हा चेंडू त्याने वाईड घोषित केलेला आहे. धावफलक 16 पर्यंत जाऊन पोहोचले. आगळ्यावेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांनी खरं तर सूचित केलं आउटसाइड दी लेग स्टंप इम्पॅक्ट आहे आणि म्हणून हा पायचित खरं तर इथे दिला जाणार नाहीये. 3 षटकाचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली मार्गस्थ. स्पेलमध्ये कुणाला आलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ यानंतर शेष आहे. अगोदरच्या स्पेलमध्ये 4 गडी त्याने बाद केलेले आहेत. पायचे 7 विकेट्स आतापर्यंत डाऊन झालेले आहेत. 12 चेंडू 47 धावा असं समीकरण. गोलंदाजीसाठी कुणाल, फलंदाजीसाठी कुणाल या नावाचं खरं तर वर्चस्व इथे वाढलेलं आहे. पाहायचंय कोणता कुणाल कोणत्या कुणालवर प्रभावी ठरेल. समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. चेंडू वाढून फेकी करतील. एक धाव इकडे उपलब्ध होती ती पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होईल. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर 7 गडी बाद झालेले आहेत. या फलंदाजीमध्ये सपशेल खरं तर हाराकिरी आपल्याला पाहायला मिळाली. कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करू शकला नाही. जयला चांगला सुरुवात खरं तर स्टार्ट मिळाली होती कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्याचबरोबर निलेश मैदानाच्या आतमध्ये थोडा अधिकचा काळ खरं तर तिथे थांबले होते. 5 विकेट्स ऑल या सामन्यामध्ये कुणालची कामगिरी चमकदार. आणखी एक फलंदाज बाद.
टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खरं तर उजव्या यष्टीचा बाहेरचा होता आणि त्याला 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मिस टायमिंग झाला होता, झेल टिपली गेली, फलंदाज बाद झालेले आहेत. यानंतर इक्वेशन कडे जर आपण नजर टाकली तर 10 चेंडू आणि 46 धावा असं इक्वेशन यानंतर उरलेलं आहे. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. या सामन्यामध्ये खरं तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांची कामगिरी चांगली राहिली होती मालेड संघाकडून आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्याच गोलंदाजाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. म्हणजे हा सामना खरं तर पवार 11 मालेड संघाच्या बाजूने निश्चितच निघालेला आहे, त्यांच्या बाजूने खरं तर चाललेला आपण पाहतो आहोत. 10 चेंडू 46 धावा असं समीकरण. यानंतर दुसऱ्या फेरीतील खरं तर सामने मार्गस्थ झालेले आपण पाहू शकाल. निर्धारित 4 षटकांचे सामने, ज्यामध्ये पहिला सामना असेल कानोड संघ आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 पाडाले संघ. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फलंदाज नितेश करतायत. क्रमांक 9 आणि क्रमांक 10 चे फलंदाज आहेत. आदर्श खरं तर या अगोदर कुणाल आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघा खरं तर जुने जाणते खेळाडू आहेत, फलंदाजीसाठी जाणले जात नाही, परंतु या गोलंदाजाला अजून एखादी विकेट मिळवण्याची संधी दिली जात नाहीये. कारण नितेश स्वतः गोलंदाज आहेत, त्यांना माहित आहे गोलंदाजाला काय हवं असतं. त्याचा खुराक बंद करूया आपण. कसोटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळतं चेंडू सोडून दिलेला आहे, त्याच अंदाजाने लिव्ह तर फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. अलीकडचं क्रिकेट प्रगत क्रिकेट, या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खरं तर फटके आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अतिरिक्त प्रयोग करत नाही. कारण नितेश याला माहिती आहे या सामन्यामध्ये खरं तर निश्चितच काय असेल रिझल्ट. बघा बिहाइंड द विकेट शरद पवार यांनी सांगितलं होतं गोलंदाजाला पायांचा वेध घेणारा चेंडू टाकला गेला, परंतु नितेश याच्याकडे याही चेंडूचं उत्तर चांगल्या पद्धतीने होतं. 6 चेंडू 46 धावा. विजय दूर आहे इथनं, जांभुर्डा गाव जितका दूर आहे तितका विजय खरं तर इथून दूर आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 46 धावा. क्रमांक 5 षटक पाहायचंय, लगेचच मार्गस्थ करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. चला, औपचारिक परिस्थिती फक्त आणि फक्त मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 6 चेंडूंमध्ये 46 धावांची यानंतर गरज आहे. 8 गडी बाद झालेले आहेत. फलंदाजी निराशाजनक राहिलेली आपण पाहिली रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे या संघाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गोलंदाजी किती चांगली झालेली आहे. म्हणजे कुणाल याने पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद केले, तिथून खरं तर फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं आणि त्यानंतर कोणताही फलंदाज इथे खेळपट्टीवर अधिक काळ उभा राहू शकला नाही, स्थिरावला नाही. आणि पहिल्या गोलंदाजाने, फ्रंटलाईनच्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये खरं तर इतके गडी बाद केलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यानंतर धावफलकाला आकार मिळाला नाही. 46 धावांची गरज, 6 चेंडूचा खेळ शेष. कुणालसाठीचा हा चेंडू डाव्या आणि मधल्या इष्टीवरून चेंडू मार्गस्थ झाला. शपल क्रॉस होण्याचाही प्रयत्न केला नव्हता. खडे शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न कुणाल याचा इथे फसलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या सामन्यामध्ये कुणालने 5 गडी तब्बल बाद केलेले आहेत. म्हणजे 5 विकेट्स ऑल त्याने इकडे मिळवलेला आहे आणि त्याच्या जोरावरच, त्याच्या जीवावरच खरं तर ही चांगली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आहे. 5 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट चांगल्या पद्धतीने नेट सेशन खरं तर इथे पूर्ण केलं जातं की काय, अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि कोणतीही घाई गडबड नाही. मला असं वाटतं उद्या जांभुर्डे संघाला घरच्या मैदानावर, खानिवरीच्या मैदानावर खेळायचंय, त्याचीच तयारी सुरू आहे इथे फलंदाजाची. इथे बघा हा फटका चांगला आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारला होता. फॉर्सिबल स्ट्रोक आपण पाहिला. डीप मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू वाढून फेकी, 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. फार मोठ्या फरकाने हा सामना जिंकण्याकडे मार्गस्थ झालेले आहेत पवार 11 मालेड संघाचे सर्व खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला नितेश डिफेन्सिव्ह खरं तर क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात. तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बऱ्याचदा फलंदाजीची संधी आपल्याला मिळत नाही आणि ज्यावेळेस मिळत असते त्यावेळेस आपण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र नितेश किती कूल माइंडेड आहेत, त्यांना या परिस्थितीचा काही खरं तर निश्चितच फरक पडला नाहीये. फक्त आणि फक्त रक्षात्मक क्रिकेट दाखवतात. चांगले फटके खरं तर ते
आपल्याला पाहायला मिळतात दाखवतात. एक चेंडूंचा खेळ शशे 45 धावांची गरज यानंतर निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. ओनली प्रोसिजर्स टू बी कम्प्लिटेड बाय बॅट्समॅन अँड बॉलर टू. आणि याचबरोबर यानंतर एक पाऊल दूर आहे हा सामना जिंकण्यापासून पवार 11 मालेड संघ. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सर्वात शेवटचा सामना. याचबरोबर शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार इथे करण्याचा प्रयत्न म्हणजे आक्रमक फलंदाजी सुद्धा करू शकतात नितेश. आणि इथे फलंदाज बाद झाले. 9 गडी इथे गमावले 18 या धावफलकावर. म्हणजे प्रत्येक विकेटचा जर आपण विचार केला तर 2-2 धावा प्रत्येकाच्या वाट्याला आल्या असं म्हणायला हरकत नाही. फार मोठा फरक इकडे प्रस्थापित झालेला आहे या धावफलकाच्या माध्यमातून. आणि याचबरोबर हा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना इथे जिंकलेला आहे पवार 11 मालेड संघ. जिंकलेला संघाचं हार्दिक अभिनंदन. अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिला जांभुर्डे संघ आणि शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं त्याबद्दल त्यांचंही कौतुक. मॅच समरीकडे जर आपण पाहिलं तर रोहितच्या 14 धावा, रुपेश